नमस्कार मित्रांनो, साई कृपा फ्रीडिशमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत MPG2 बॉक्स। आपण इथे MPG2 बॉक्स खोललेला आहे। बघा पहा, तुम्हाला MPG2 बॉक्समध्ये काय काय असतात ते मी दाखवत आहोत। MPG2 बॉक्समध्ये काय काय असतात ते मी तुम्हाला दाखवत आहोत। हा आहे मदरबोर्ड आणि हा आहे आपला पॉवर सप्लाय। आपल्याला पॉवर सप्लाय आणि मदरबोर्ड ही दोनच आपल्याला इथे दोनच किट लागलेले आहेत तर आणि ते आपण घरच्या घरीच रिपेअर करू शकतो। आज आपण एखाद्या दुकानात सेटअप बॉक्स दुरुस्ती करायला घेऊन गेलो तर तुम्हाला तो मेकॅनिक काय सांगतो, दादा मला वेळ नाही, बॉक्स ठेवून द्या, मी रिपेअर करून ठेवील। ठीक आहे, आपण बॉक्स ठेवून देतो आणि चालला जातो बाजार करायला आणि आल्यानंतर तो रिपेअर करून झाला का म्हणून विचारतो आणि किती झाले पैसे म्हणून विचारतो। तर दुकानदार त्यावेळेस सांगतात की तुमचा बॉक्स रिपेअर झालेला आहे, 300 रुपये किंवा 400 रुपये सांगून देतात। ठीक आहे, यात फॉल्ट कसला आणि कोणता फॉल्ट हे आपल्याला तो सांगणारही नाही आणि माहीत करून घेणारही नाही। म्हणून मी तुम्हाला आज थोडक्यात सांगतो की बॉक्स रिपेअर घरच्या घरी कसं करायचा। तर हा आपल्याला मदरबोर्ड आहे आणि हा आपला पॉवर सप्लाय आहे। आपला सेटअप बॉक्स जर चालू बंद होत नसेल, आता आपल्या पॉवर सप्लायच्या बटनने समजा आपल्या ह्या बटनने जर पॉवर सप्लायच्या बटनने चालू बंद होत नसेल तर मेन सर्वात महत्त्वाचे कारण हा एक AC केबल आहे। हा आपला केबल इथे कनेक्ट झालेला आहे या दोन पॉईंटला। तर केबल बदलून पाहायचा। केबल बदलून जर आपला सेटअप बॉक्स चालू होत नसेल तर हा आपल्याला पॉवर सप्लाय सर्किट बदलून टाकायचा। पॉवर सर्किट तुम्हाला बाजारात 110-120 रुपयापर्यंत सहज मिळतो आणि पॉवर सप्लाय बदलवण्यासाठी कुठलाही भारी काम नाही, कुठलंही खूप काही मोठं करा नाही। आपल्याला हे 2 वायर फक्त सप्लाय पॉईंटचे 2 वायर जोडायचे आहेत आणि ही सॉकेट इथलं सॉकेट काढणे आहेत। बघा हे सॉकेट तुम्हाला काढून दाखवतो मी। हे सॉकेट काढायचं आहे आणि इथचे 2 आणि हे सप्लायचे वायर काढायचे आहेत 2। ठीक आहे, आणि मदरबोर्ड कनेक्ट करायचं आहे। आपल्याला या बाजूला DC 12 व्होल्ट किंवा 18 व्होल्ट तयार होतात, त्यामुळे इथे या भागात आपल्याला करंट लागणार नाही आणि या भागामध्ये AC सप्लाय असल्यामुळे या भागात आपल्याला करंट लागण्याची भीती असते। म्हणून हा भागाला आपण हात लावायचा नाही, बटन बंद करूनच आपल्याला वायर जोडायची आहे आणि काढायची आहे। सॉकेट तुम्ही चालूमध्येही जोडू शकता, असं काहीच नाही। बघा मी तुम्हाला चालूमध्ये आता लावून दाखवत आहोत, कनेक्ट करून दाखवत आहोत। बरोबर व्यवस्थित आपल्याला सॉकेट आपल्याला लावायचं आहे। बघा मी सॉकेट कनेक्ट केलेला आहे, बॉक्स ऑन झालेला आहे। जर पॉवर सप्लायचा फॉल्ट असेल तर तुमचा सेटअप बॉक्स चालू बंद होणार नाही किंवा मदरबोर्डला सप्लाय पूर्ण मिळणार नाही, त्यामुळे मदरबोर्ड तुमचं काम करणार नाही, इथे लाईट लागणार नाही। आणि दुसरा फॉल्ट जर तुमचा नो सिग्नल येत असेल किंवा चॅनलला आपले बदलत नसेल किंवा रिमोट काम नसेल करीत तर सेन्सरचा फॉल्ट होऊ शकतो। इथे एक छोटंसं सेन्सर आहे, बघा हे एक छोटंसं सेन्सर आहे इथे, हे सेन्सर काम करत नाही आणि सेन्सरचा संबंध कनेक्ट पूर्ण आपला मदरबोर्डला असतो। 90% आपला मदरबोर्ड खराब होत नाही, 90% आपला पॉवर सप्लायच खराब होतो आणि तो 110 ते 100 रुपयापर्यंत मिळून जातो बाजारामध्ये आणि टाकणं सुद्धा खूप सोपं आहे। फक्त आपल्याला एक सॉकेट काढणे आहे आणि पॉवर सप्लाय ही 2 आपल्याला वायर काढणे आहे बस। आपल्याला जर घरच्या घरी करायचं असेल तर नक्की करून पहा। फक्त काळजी काय घ्यायची आहे, काळजी आपल्याला हे ड्रायव्हर ट्रान्सफॉर्मर आहे, ह्या ट्रान्सफॉर्मरच्या अर्ध्या भागात कुठेही हात लावायचा नाही। इकडे AC करंट चालू राहते, त्यामुळे शॉक लागू शकतो, करंट लागू शकतो आणि इकडे DC करंट असल्यामुळे इकडे तुम्हाला शॉक लागू शकणार नाही किंवा करंट लागू शकणार नाही। बघा मी तुम्हाला इथे हात लावून दाखवत आहोत वस्तूला, त्यामुळे इकडे करंट लागणार नाही, इकडे पण कुठेही करंट लागणार नाही। इकडे
सप्लाय ही फक्त 12 व्होल्ट ते 18 व्होल्टपर्यंत असल्यामुळे तुम्ही हात लावू शकता, त्यामुळे इथे काही तुम्हाला करंट लागण्याचं भय नाही आहे. नंतर तुम्हाला मदरबोर्ड बदलवायचा असेल तर तुम्हाला ही एक सॉकेट काढावं लागेल. बघा मी तुम्हाला सॉकेट पण काढून दाखवत आहोत. हे सॉकेट आहेत आपलं पॅनल बोर्डाचं, त्यामुळे पॅनल बोर्ड बंद झालेला आहे आपला. आणि ही एक सॉकेट काढायचं आहे, 2 सॉकेट काढायचे तुम्हाला. आणि पाठीमागे तुम्हाला इथे नट दिलेले आहेत, हे 2 नट काढायचे आहेत आणि हा स्क्रू काढायचा आहे. यामुळे तुमचा मदरबोर्ड अलग होऊन जाईल. नवीन बाजारात तुम्हाला मदरबोर्ड घ्यायचा झाला तर 180 ते 200पर्यंत मदरबोर्ड मिळतात. तुम्ही घरच्या घरी टाकू शकतात. टाकण्यासाठी तुम्हाला काहीच सोपं आहे. आणि हा वायर जशाच वापस परत तुम्ही इथे कनेक्ट करून टाकायचं. इथे तुम्हाला मार्किंग दिलेली आहेत, बघा पहा इथे तुम्हाला मार्किंग दिलेली आहेत. इथे मार्किंग दिलेली आहे, या मार्किंगनेच तुम्हाला इथे सॉकेट फसवायचं आहे. या बाजूला मार्किंग नाही आहेत, या बाजूला प्लेन आहेत. या बाजूला कसली मार्किंग नाही, या बाजूला प्लेन आहे. जिथे ज्या बाजूने मार्किंग आहे ती बाजू आपण या साईडला ठेवायची आहे आणि आपल्याला व्यवस्थित फसवून घ्यायचं आहे. बघा मी फसवलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती समजली असेल तर तुम्ही घरच्या घरीच मदरबोर्ड टाकायचं शिका आणि पॅनल बोर्ड आणि पॉवर सप्लाय पण टाकायचं शिका. धन्यवाद.